तुम्हाला नाही तेवढं हुडकिले मला हुडकुलाला होय. मग नाहीतर काय इथं बसलावर. हा मी इथंच बसली, या तुम्ही बसा मग बोलू. काय काम होतं माझ्याकडे तुमचं? काही नाही हो. ते का ते लाडकी बहिणीचं फॉर्म भरलं बघा, माझं बी भरलं. माय काल सबमिट झालंय पण भरलं की. भरलं का? बरं झालं बाय, बरं झालं. आता येणार आहेत हो पैसे, येणार आहेत लवकरच. कधी येणार आहेत पैसे? नाही, आता 15 ऑगस्टच्या नंतर, नाहीतर त्या ह्याला म्हण राखी पौर्णिमेला देणार आहे. 3,000 रुपये देणार आहे राखी पौर्णिमेला. आता 2 महिन्याची एकदाच काय? मजा आता आपली 3-3 हजार येतात खात्यावर. म्हणूनच मग तुम्हाला बोलावं म्हणले, जरा प्लॅनिंग करू आपण. पैसे कसं कसं होय का? आता लई मोठी प्लॅनिंग करावं लागलं आपल्याला, माहितीये का तुम्हाला? मग होय होय, आता पैसे येणार आहेत म्हणले जरा विचार करावाच लागेल, जरा प्लॅन करावाच लागेल. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगते, 3 महिन्याचं रिचार्ज करणार आहोत. 700-750. माझ्या नवऱ्याला रिचार्ज करून म्हणले की सारखं फोन बघत बसते, काही काम धंदाच नाही हिला. म्हणते का माझा नवरा सारखं, त्याला विचारणार सुद्धा ना. आता 3 महिन्याचं रिचार्ज करणार आहोत बघा तुम्ही. मी बी करते हा. अजून काय काय करावं माझ्या पैशात? अजून तुम्हाला सांगते, लई काय काय घ्यायचं, लई बक्कळ सामान घेणार आहोत आता. मला बी घेऊन चला बघा संग. दोघी म्हणून जाऊ. आवत माझी मैत्रीण आहे का सुजाता, दुनियाच्या पर्सा घेतले, आम्ही खंडीभर पर्सा घेतले, बेस्ट घेतले लई पर्स. तसली बी घेणार मी पर्स. होय का? हा ते आल का तर इतर लई बेस्ट गाऊन आहे तर तिचे तसले 2 गाऊन घेणार बघा मी. 2 मी बी घेते बरं 2 गाऊन. भारी गाऊन आहे तर तिचे. मारे का तर काय सांगू तुम्हाला, लई बेस्ट चपला आहेत तिच्या, लईच बेस्ट सँडल आहेत बघा. तसली सँडल आणि चपला बी घेत असते मी. घ्या आपण दोघी मिळून घेऊ. घ्या. माझी मैत्रीण ती आहे बघा, गोरी गोरी. हा तिनं गळ्यातलं तर लय बेस्ट आणते, लय भारी आणते गळ्यातलं. तसलं बी घेणार आहोत मी गळ्यातलं, तुम्ही बघाच. होय का? घ्या. वंदना ती गुबले गालाची मम गालाची. हा तिनं का लय भारी तोंड धुते, म्हण लय बेस्ट तोंड धुते, असं गोर गोर करते बघा. तिच्याकडे जाणार आहो मी तोंड धुवायला. माय तिच्याकडेच तोंड धुवणार आहो मी आता बघा तुम्ही. जावा तिच्याकडेच जावा. सगळं करणार आहोत. आमची श्रीदेवी तिच्याकडे तर लई बेस्ट साड्या आहेत, अशा काटा पदराच्या मोठ्या लई देखण्या साड्या आहेत. तसली एक साडीच घेत असते तुम्ही बघाच आता तिच्यासारखी. आपण दोघी मिळून घेऊ तसल्या प्रकारच्या. हा मी बी येते, आपण दोघी मिळून जाऊ बरं रंगते. हा मला सोडून नाही जायचं तुम्ही. सगळं माहित आहे. मग सगळं घेऊ. त्यांना वाटलं माझ्याकडेच आहे, माझ्याकडे काही नाही, काही त्यांच्याकडे असते. आता सगळं त्यांच्यासारखं घेतात असते तुम्ही बघाच. घ्या त्यांच्याहून भारी घ्या, तुम्ही लय भारी घ्या. ती सोनाली का लय देवाला जाते, आहो लय फिरते, लय हिंडते. आता मी बी सगळ्या देवाला जाणार, भीमाशंकरला जाणार, दगडूशेठला जाणार, इथे त्र्यंबकेश्वरला जाणार, सगळीकडे जाणार. आता लय देवा करणार बघा की. तिनं कशा फोटो टाकते तशी मी सेल्फी काढू फोटो टाकते. आता आता घेऊ तर द्या पैसा, मग दाखवते. हा तुम्ही फोटो काढा, फोटो टाका, सगळं करा बरं. तिथं पुण्यात का दुर्वांकूर थाळी आहे, लय बेस्ट आहे, चवदार असते, लय मस्त राहते. एवढं दुनियाच असं बक्कळ भरून देते. माय ताट लय बेस्ट असते. पण तिथं जेवायला जाणार मी बघाच तुम्ही आता. जावा जेवून या तिथं, मला बी घेऊन चला. झालं आता येऊ तर द्या पैसा. बघा कसं जीवन येत असते, नवऱ्याला लेकराला कुणाला नेत असते, एकटी जीवन येत असते, एकटी फकस्त. कशाला नवरा लेकरूला चाण महागे बिना कामाचं लोडणं. लट्टांग संग कुठं बी लट्टांबच का बाय पडते तिकडं. आज मी जीवन येणार नवऱ्याने विचारलेस का सांगावं, का केलीस पैशाचं, कधी काढलीस, कुठं ठेवलीस, का केली गरज आहे पैशाची. हा मी पैसा मागितले की कुठं खर्च करला लाव, किती हिंडला लाव, का करला लाव, का नाही काही हिशोब आहे का म्हणायला येते. आणि आता मला पगार चालू होईल तर ह्यांच्या पोटात दुखायला लागले. अजिबात पोटात दुखायचं नाही. पैसे खर्चले बायकोने म्हणलं कळायलेस कसं करावं. ते माझा नंबर दिलो मी मॅसेजला. आता मॅसेज आला का तुम्हाला सांगते, माझ्या ह्याच्यावरच पैसे येतात 3,000 रुपये. मॅसेज आला की त्यांना सांगतच नसते, गपचूप जात असते बँकेत आणि पैसे काढून आणत असते. सांगतो रेखा संग खरेदीला जाणार म्हणून सांगतो, तिची शॉपिंग आहे म्हणून सांगतो, तिलाच घेऊन जात असते तुम्ही बघाच रेखाला.
सगळे खरेदी करून मला जेवण खाऊन घरला येत असते आणि पुन्हा सांगत असते माझे पैसे आल्यात मग नवरा मग बघतच असते मग काय करते नवरा गर्दा गर्दा करून करून बसते का पण काय करते दुसरं ते माझी 1000 उसने घेतला बघा तुम्हाला दवाखान्यात नेलं होते का तेव्हा मीच दिले की तुमचे पैसे सगळे डॉक्टरला कवा देतो दवाखान्यात हो दवाखान्यात हा दवाखान्यात हा मला दिल ना त्या डॉक्टरला दिला तुम्ही पैसे जाऊ त्या डॉक्टरकडे मागा जावा मला पैसे मागले नाही असं कुठं राहते का बाबाई है मा लगेच नाही तर काय जा तिकडे माझे पैसे द्या बरं आजी द्या माझे पैसे आता मग का करा माझ्या रेंटला माझे पैसे दवाखान्यात जायला 1000 रुपये घेतले आणि 3000 मध्ये 50,000चं प्लॅनिंग करत बसले तोंडवली करून इथं